गोविंदराव उठून बसले. घड्याळात बघितले तर रात्रीचे 2:30 वाजले होते. बाप रे, अजून सकाळ व्हायला बराच अवधी आहे. कसा जायचा इतका वेळ? कधी उठणार घरातले सगळे? गोविंदराव उठून एकदा बाथरूमला जाऊन आले. उगाचच चूळ भरली. आतल्या खोलीत जाऊन बाटलीमधून पाणी घेऊन प्यायले. परत येऊन त्यांच्या जागेवर आडवे पडले. खूप प्रयत्न करूनही झोप लागेना त्यांना. या कुशीवरून त्या कुशीवर करत वेळ घालवला. मग जुने दिवस आठवत बसले. एक काळ होता, सकाळ झाली तरी डोळे उघडत नसत त्यांचे. रात्री दमून भागून आल्यावर कधी एकदा गादीवर अंग टेकतो असे होऊन जायचे. बायको सगळे आवरून झोपायला कधी यायची ते देखील कळत नसे त्यांना. आता दिवस आणि रात्र खायला उठायची. वेळ कसा तो जायचा नाही. बाहेरून दुधाच्या गाड्यांचा टेम्पो गेला. गोविंदरावांनी पुन्हा उठून हॉलमधला दिवा लावला. उगाचच खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. अजून मिट्ट काळोख होता. सारखे पाणी पिऊन आणि बाथरूमला जाऊन कंटाळले होते. डोळ्यांच्या त्रासामुळे त्यांना गॅस जवळ जायची सक्त मनाई केली होती घरच्यांनी, ती आणि त्यांच्या काळजीपोटीच. पण आता चहाची फार तलब झाली होती. ही असती तर तिला हक्काने उठवून चहा करायला लावला असता. पण आता कोणाला सांगू? सगळे आहेत, पण हक्काचे माणूस एकच असते. ते पण गेले मला एकट्याला ठेवून. ते बायकोच्या आठवणींनी व्याकुळ झाले. उरलेली रात्र त्यांच्या अंगावर आली. अजूनच एकटे एकटे वाटू लागले. इकडे तिकडे फेऱ्या मारत कोणी उठले का त्याचा अंदाज घेऊ लागले. अजून सामसूमच होती. सहज घड्याळात पाहिले तर पहाट झाली होती. त्यांनी पटकन उठून दात घासले. आता उठतील सगळे. ऑफिस, कॉलेज आणि डब्याची धावपळ सुरू होईल. स्वयंपाक खोलीतून मस्त वास सुटतील. आता मिळेल गरम गरम चहा. चहाच्या कल्पनेनेच त्यांना हुशारी वाटू लागली. थोडासा वेळ पटापट गेला. अरेच्या, आज कोणी उठले कसे नाही अजून? अलार्म झाला कसा नाही? उठवावे का? मारावी का दरवाजावर हलकीशी थाप? गोविंदराव बेडरूमच्या दरवाजाशी घोटाळले, पण वाजवले नाही दार त्यांनी. आत गेले. पुन्हा घोटभर पाणी प्यायले. सहज काल निर्णय पाहिला. अरे देवा, आज तर रविवार आहे. सुट्टी की सगळ्यांना? चला, आज सगळे घरी असतील. त्यांच्या सहवासात आजचा दिवस तर जाईल पटकन. त्यांना जरा हायसे वाटले, तरी पण चहाची तलब स्वस्त बसू देईना. ते एरझाऱ्या मारू लागले. आता पोटात कालवू लागले होते. रात्री लवकर जेवले होते, ते सुद्धा त्यांनी आता कमी केले होते. उठवावे का वैदेहीला? सांगावे का, कर बाई कपभर चहा आणि झोप मग परत जाऊन? पण नकोच. एकदा उठली की तिला परत झोप लागणार नाही. बसेल काहीतरी काम काढून. आठवड्याचे 6 दिवस लवकर उठते, शिवाय दिवसभर धावपळ चालूच असते. नकोच. आज रविवार होता. रात्री झोपताना वैदेहीने सगळ्यांना सांगून ठेवले होते, उद्या मला कोणी लवकर उठवायचे नाही. मला भरपूर झोपायचे आहे. पण नेहमीप्रमाणे डोळे उघडलेच तिचे. थोडे आळसावून तिने कुस बदलली. झोपेत सुद्धा तिला जाणवले आप्पा उठले आहेत आणि एरझाऱ्या घालतायत. त्यांची चहाची वेळ झालीय. तिने वैतागून डोक्यापर्यंत पांघरून ओढून घेतले. नाही नाही, मला झोपायचे आज भरपूर, अगदी उन्हे डोळ्यावर येईपर्यंत. मुले झोपतात तशी, पण झोपच लागेना. आप्पांच्या एरझाऱ्या तिला अस्वस्थ करू लागल्या. ती उठून बसली. 2-5 मिनिटं बसल्यावर उठून बाहेर आली. किचन मधला दिवा लावला. देवापुढची शांत होणारी समईची वात सारखी केली. चहाचे आदण ठेवले आणि कणिक भिजवायला घेतली. हॉल मधला दिवा लागला तसे गोविंदराव उठून बसले. वैदेहीने न बोलता त्यांच्या हातात चहाचा कप ठेवला आणि कडेला अजून एक अर्धा कप चहा ठेवला आणि डिश मध्ये गरम गरम पापुद्रा सुटलेली पोळी. गोविंदरावांनी अर्धा कप चहा घटाघटा प्यायला. सावकाश पोळीचा रोल केला आणि चहाच्या कपात बुडवायच्या आधी आपले थरथरणारे दोन्ही हात जोडून डोळे मिटले.
त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि नकळत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, अन्नपूर्णा सुखी भव. आता वैदेहीचा पोळ्या लाटता लाटता हात एकदम थबकला. तिने मागं वळून पाहिले. देवापुढची सारखी केलेली समईची ज्योत पुन्हा तेजाळली होती. तिचा मंद प्रकाश वैदेहीच्या चेहऱ्यावर पडला. तिच्यातली अन्नपूर्णा जागृत झाली होती. रविवार असो किंवा सोमवार, तिने घेतलेला अन्नपूर्णेचा वसा असाच अखंड चालू राहणार होता.